नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। छत्रपती संभाजीनगर शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांची, युवकांची दिशाभूल करून त्यांच्या कागदपत्राचा गैरवापर करत लाखो रुपयाचा घोटाळा करणाऱ्या टोळीच्या विरोधात आज लहुप्रहार संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त माननीय श्री प्रवीणजी पवार साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलेलं आहे। ज्या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या संघटित गुन्हेगारांचा पोलीस आयुक्तालयाने तात्काळ शोध घ्यावा, गोरगरीब विद्यार्थ्यांची होणारी फरफट थांबवावी आणि संघटित टोळीचा पर्दाफाश करावा, अशी लहुप्रहार संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे। गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे, बँके पासबुक, आधार ओळखपत्र, पॅन कार्ड अशा कागदपत्राच्या आधारे खात्याचा ॲक्सेस घेऊन त्यांच्या खात्यावर परराज्यातील अनेक राज्यातील लोकांच्या बँक खात्यावरून पैशाचा अपहार केलेला आहे। या अपहारामध्ये अनेक गोरगरीब विद्यार्थी विविध राज्यातील सायबर विभागाच्या रडारवर आलेले आहेत। त्यांच्यावर पोलीस कारवाईची कोणत्याही क्षणी पोलीस कारवाई होऊ शकते, अशा विद्यार्थी आज हातबल झालेले आहेत। त्यांच्या आईवडिलांनी, अनेक विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी छत्रपती संभाजीनगरच्या सायबर विभागाकडे तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी अर्ज दिलेले आहेत। या संदर्भात तात्काळ गुन्हे नोंदवावेत। सर्व जवळपास विद्यार्थी हे मागासवर्गीय अनुसूचित जाती असल्याने या प्रकरणात तात्काळ अनुसूचित जाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा। शक्य झाल्यास सर्व टोळीचा पर्दाफाश करून या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा मोका अंतर्गत कारवाई करावी आणि शक्य असल्यास विशेष तपास पथक स्थापन करून तात्काळ या टोळीचा छडा लावावा व गोरगरीब विद्यार्थ्यांना या मोठ्या कटातून सुटका करावी, अशी मागणी लहुप्रहार संघटना करत आहे। संतोष शंकरराव पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लहुप्रहार।